आणि यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर आलाय। लंगोटी महादेव मंदिर परिसरामध्ये पाणी पाहायला मिळत आहे। मंदिरातील पुजाऱ्यांसह 6 जण सुद्धा आणि 3 लहान मुलं अडकली आहेत। पुरातून बाहेर काढण्यासाठी मंदिराचे प्रशासकीय अधिकारी सुद्धा ते आता मदत करतात। तर तिकडे पैठणमधल्या जायकवाडी धरणाचे 9 आपत्कालीन दरवाजे पुन्हा एकदा उघडले। जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडलेत। 95,000 क्युसेकनं गोदावरी नदीमध्ये विसर्ग करण्यात येतोय। सध्या जायकवाडी धरणामध्ये 99.60% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। त्यामुळे आपण पाहतोय पैठणमध्ये सुद्धा जायकवाडी धरणाचे सर्वच्या सर्व 27 दरवाजे जे आहेत ते आता उघडण्यात आलेले आहेत। 95,000 क्युसेकनं गोदावरी नदीमध्ये सध्या विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।